मालेगावमध्ये अमानुषपणे अवघ्या 3 वर्षीय बालिकेवर 24 वर्षीय नराधमाने केलेला अत्याचार, हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला। देवाभाऊ निरागस बालिकेला न्याय मिळेल का? शिवराष्ट्र सेनेचे काळ्या फिती लावून नराधमास फाशी देण्याची मागणी, घटनेचा निषेध, शिवराष्ट्र सेना आक्रमक। मालेगाव येथील डोंगराळे गावात होत्याचं नव्हतं झालं। अवघ्या 3 ते 3.5 वर्षीय निरागस बालिकेवर 24 वर्षीय विजय खैरनार या नराधमाने क्रूरपणे अत्याचार करत तिचा बळी घेतला। या घटनेने मालेगावसह अख्खा महाराष्ट्र हादरला आणि सर्व स्तरातून संतप्त अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत। या निरागस बालिकेला न्याय मिळेल का? मुख्यमंत्री देवाभाऊ या नराधमाला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी शिवराष्ट्र सेनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध व्यक्त केलाय आणि यापुढे कुणाचीही आई बहीण अत्याचाराची बळी ठरू नये यासाठी फास्ट ट्रॅक कायद्याने निर्णय घेऊन अशा नराधमांना भर चौकात फाशी द्यावी, अशी मागणी करण्यात आली। या प्रसंगी शिवराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे, शहर जिल्हा प्रमुख अक्षय कांबळे, शहर अध्यक्ष अमर आदमणे, महिला आघाडी प्रमुख उमा छजलानी, सुनीता चव्हाण, ओबीसी आघाडी प्रमुख बाबासाहेब करपे, युवक अध्यक्ष यश बोरा, संघटन मंत्री रुपेश लोखंडे, आबा बारसकर, सचिन सोनावणे, दत्ता ठोंबे, बापू वीरकर, राजू शिरसाट आदी कार्यकर्ते उपस्थित होते। आज महाराष्ट्रामधील मालेगाव तालुक्यातील एका गावामध्ये एका लहानशा चिमुरडीवर 24 वर्षाच्या नराधमाने अत्याचार करून तिचा चेहरा ठेचून तिचा घाण असा अंत केलेला आहे। हा अंत असा सहन होणारा नाहीये। या अंताच्या विरोधात आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन त्यांचा निषेध करण्यात आलेला आहे आणि ही घटना परत परत घडावू नये म्हणून सरकारला आम्ही विनंती करतो की याच्यावर असं कठोर असं कारवाई करावी। आज महाराष्ट्रामध्ये मालेगाव या ठिकाणी एका 24 वर्षीय नराधमानं एका 4 वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार केला, तो निंदनीय प्रकार जो घडलेला आहे। आज त्या प्रकारानं संपूर्ण महाराष्ट्र आणि देश हा हादरून गेलेला आहे आणि या ठिकाणी शिवराष्ट्र सेना या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे। त्या निवेदनामध्ये असं म्हटलेलं आहे का साहेब, अक्षरशः जगामध्ये जे काही मुस्लिम राष्ट्र आहेत त्यांच्या ठिकाणी जर ती घटना घडली, कुठं जर अत्याचार झाला, बलात्कार झाला, त्या ठिकाणी जर ती घटना घडली तर त्या ठिकाणी अक्षरशः फाशीची शिक्षा दिली जाते। आणि का हो साहेब, आमच्याच भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये असा कायदा का लागू होत नाही? म्हणून त्याकरता असे जर कृत्य कुठल्या नराधमाने केलं तर त्याचे तो एकटाच नव्हे तर त्याचे आत्ताच एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी असं ऐलान केलंय की कुठलाही म्हणजे कुठलाही तो कोणता लव जिहादचा प्रकार का असाना, कारण तुम्हाला एक सांगतो, जो कृत्य हा संपूर्ण आरोपी करतो, गुन्हेगार करतो, जो नराधम करतो, त्याला कुठली जात, कुठला धर्म काहीच नसतो। म्हणून अशी जर कुठली प्रकार घडला तर त्या नराधमाच्या आई वडिलांना सुद्धा त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांनी योग्य संस्कार लावल्यामुळे असे क्लिष्ट पुत्र जन्माला येतात। म्हणून त्या ठिकाणी असा कायदा करा साहेब का त्या ठिकाणी त्याला फाशी झाली पाहिजे। म्हणून आज आम्ही सर्वजण या ठिकाणी शिवराष्ट्र सेना अध्यक्ष अक्षय कांबळे, बाबा करपे, अमर आणि संपूर्ण महिला आघाडी उमाताई या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत। या संपूर्ण सगळ्यांच्या याच्यामधून आज या ठिकाणी आपण निवेदन दिलेलं आहे आणि याचा विचार व्हावा ही आमची इच्छा आहे आणि आम्ही काळ्या फिती लावून ह्या सर्व गोष्टीचा निषेध या ठिकाणी करण्यात आलेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी मालेगाव येथे घडलेल्या निर्गुण अशा जो काही लहान मुलीवरती झालेला, अल्पवयीन मुलीवर, अक्षरशः तिचं वय 3 ते 4 वर्षाचा असताना देखील एका इसमानं जो 24 वर्षाचा असं प्रथमदर्शनी सांगण्यात येते, अशा या इसमानं त्या अल्पवयाच्या असलेल्या मुलीवरती अत्याचार करून तिचा निर्गुण असा खून केला। या प्रकरणामागची जर माहिती घेतली तर एकदम किरकोळ गोष्टीतून हा प्रकार घडलाय, परंतु ही जी गोष्ट घडत असताना या गोष्टी पाठीमागची जी मानसिकता समाजात आज फोफावत आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे आणि ही थांबण्यासाठी शासनाने या गोष्टी करणाऱ्या आणि या गोष्टीला प्रोत्साहन देणाऱ्या अशा सगळ्याच प्रवृत्तीवरती कडकच्या कडक शासन करण्याची आता वेळ आलेली आहे। हे शासन करण्यासाठी शासनाने योग्य तो कायदा पारित करून संबंधित
हे जे प्रकरण आहे हे अतिशय वेगवान कोर्टामध्ये चालून याला लवकरात लवकर पेंडिंग न ठेवता या आरोपीला कठोरची कठोर शासन या शासनामार्फत व प्रशासनामार्फत करावं असं निवेदन आज या ठिकाणी आम्ही शिवराष्ट्र सेना असन, आमचे विविध सामाजिक कार्यकर्ते असतील व विविध समाज प्रतिनिधी असन या ठिकाणी माननीय श्री जिल्हाधिकारी अहिल्यानगर साहेब यांना देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय. आणि आम्हाला अशी इच्छा आहे की शासन आणि प्रशासन या गोष्टीत योग्य ती कारवाई करून आरोपीला शासन हे नक्कीच करण. आणि हे शासन त्यांनी आमची अशी इच्छा आहे की असं केलं पाहिजे की दुसरा कोणी आरोपी अशा प्रकरणामध्ये घडता कामा नये आणि हे कुठेतरी थांबावं अशी आम्ही या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मालेगाव शहरामध्ये जी दुर्दैवी घटना घडली त्याचा निषेध म्हणून शिवराष्ट्र सेना हे आणि शिवराष्ट्र सेनाचे कार्यकर्ते याचा निषेध करत आहोत. आणि कायद्याने ह्या विषयावर वारंवार कोपर्डी प्रकरण गेले, पण आता वारंवार या घटना घडतच आहेत. तरी शासनाने याच्यावर कठोर ते कठोर कायदा काढून ह्या निर्गुण हत्या करणाऱ्या लोकांना धडा शिकवला पाहिजे अशी आमची शिवराष्ट्र सेनेकडून कळवळीची विनंती आहे. आम्ही जिल्हा अधिकारी साहेबांकडे हे पत्र दिले आहे, तरी याची साहेबांनी दखल घ्यावी ही आमची नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.